नमस्कार. एल्गार न्यूजमध्ये आपले स्वागत. शेतकऱ्यांची पाण्याची प्रतीक्षा संपणार. 10 जानेवारीपासून म्हैसाळ सिंचन योजना सुरू होणार. दिनांक 6 जानेवारी रोजी पाटबंधारे कार्यालय वारणाले येथे म्हैसाळ सिंचन योजने पंप सुरू करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करता आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, माजी कामगार मंत्री तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांनी म्हैसाळ योजना सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे, पाटोळे साहेब, कोरे साहेब, देवकारे मॅडम, रासनकर साहेब, माळी साहेब, कर्नाळ साहेब यांच्यासह मारुती जमादार, दिनकर भोसले, राजू माने, रावसाहेब बेडगे, रविकांत साळुंके, संतोष माळकर, दीपक पाटील, जितेंद्र ढोले, दयानंद खोत, राहुल पाटील, संतोष पवार, प्रसाद चौगले इत्यादी शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सर्व योजनांचा आढावा घेतला व 10 जानेवारीपासून म्हैसाळ सिंचन योजना सुरू करण्याचे आदेश दिले असून सर्व पाझर तलाव भरून घेण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले. तसेच 10 तारीख रोजी सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी म्हैसाळ येथे पंप सुरू करण्याच्या शुभारंभ कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले. आणि त्या भोसे तलावात पाणी टाकायचं आहे, ते बनेवाडी स्कीममधून पाईपलाईन आणायची आहे, त्याला पैसे 10 लाख संरक्षणला पाहिजे सर्वे करायला. आता यांना पैसे मंजुरी यायला तर वेळ लागेल, पण ते भोसे तलावात पाणी टाकायला पाहिजे. भोसे तलावामध्ये बनेवाडी स्कीममधून आपल्याला पाईपलाईन करायचे, त्यासाठी सर्वे करण्यासाठी त्यांना 10 लाख रुपये पाहिजे अर्जंट. शासनाला त्यांनी प्रस्ताव टाकलाय, पण त्याला वेळ लागेल म्हणून मी म्हटलं आमदार म्हणतात 10 लाख रुपये देता येतात का बघून घ्या. डोंगरीमध्ये देत का बघा आणि ते आणि पॉझिटिव्ह द्यायचं म्हणा. ते काम चालू होईल. तर मला रिपोर्ट दे.